वगैरे विषय नसून मुस्लिम हा आमच्या बरोबर आहे. ठाकरे बंधूंची युती होतीये, दुसरीकडे नाशिकचे माजी महापौर हे पक्ष सोडून जात आहेत. मग जाऊ द्या. कालपर्यंत ते दुपारी 1 वाजेपर्यंत नाचत होते युती झाली म्हणून ठाकरे. काय झालं की नाही काहीच नाही ना. म्हणजे मला पण आश्चर्य वाटतंय की काल दुपारपर्यंत ते गुलाल उधळत, भगवा हवेत फिरवत, शिवसेना मनसेची युती झाली म्हणून जल्लोष करत होते हे की लोक. कसा विश्वास ठेवायचा कोणावर तुम्ही? राऊत साहेब, ठाकरे बंधू सतत हा दावा करतायत की मुंबई महापालिकेवर त्यांची सत्ता येणार, भगवा फडकणार, महापौर मराठीच असेल. पण युती जाहीर होत असताना सत्ता वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय का? कशाला पाहिजे? कोणाचा महापौर बघा, कोणाचा स्टँडिंग कशा करता तुम्हाला आधी 2018 ला जे यूसी मध्ये झालेलं काय झालं 2000? म्हणजे अधिकार तुम्ही अमित शहाची राज ठाकरेंबरोबर तुलना करता का? पण तुम्ही अपमान राजकारण तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका. तुम्ही अमित शहाची तुलना राजसाहेब ठाकरेंबरोबर अजिबात करू नका. कळलं का? ते तेव्हा काय झालं, तेव्हा त्यांनी बेईमानी केली. ते बेईमान आहेत, त्यांनी शब्द पाळला नाही. तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं हे चुकीचं आहे. आपल्या पक्षातील अनेक आमदार, खासदार किंवा इतर पदाधिकारी जे आहेत ते आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी जास्तीत जास्त उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात. परत राजकीय घराणेशाहीचा आरोप आहे. मला असं वाटत नाही. आपल्या पक्षातले अनेक सुनील प्रभू आहेत, अजय चौधरी आहेत, विनायक राऊत आहेत, सर्वांची नावं पुढे येतात. त्यांच्या कुटुंबियांसाठी ते उमेदवारीसाठी जोर लावतात. संजय पाटील यांची कन्या राजुल पाटील या युवा सेनेचे अनेक वर्ष काम करतायत. युवा सेनेच्या कोर कमिटीत आहेत. सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू हे अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करतायत. हा, अजून तुम्ही कोणती नावं घ्या, मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती द्यायला तयार आहे. पण राऊत साहेब, अनेकांचा प्रयत्न आहे की आपल्या घरातच उमेदवारी राहावी. आणि जर विद्यमान नगरसेवक नसेल तर आपली पत्नी, आपला भाऊ, आपला मुलगा, तर कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार असं कार्यकर्त्यांना काय ते अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जे नावं घेताय ते कार्यकर्ते नाही आहेत का? असतील, पण मी पण कार्य करतोय. आता मी ते आहे, सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले. कार्यकर्तेच आहेत ना. असं अनेक ठिकाणी होतं, असं सर्वच पक्षात होत आहे. घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा, भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही. चला, धन्यवाद. बोलिये. नाताळाच्या पंतप्रधान गेले चर्चमध्ये, त्यांनी ट्विट केलंय सर. ते व्हॅटिकनला पण जातील. ते आमचे पोपच आहेत ना हिंदूंचे. विजय मल्ल्या आणि ललित मोदी व्हिडिओ ट्विट केले एका प्रकारे. आम्ही सर्वात मोठे आम्ही सगळ्यात मोठे भगोडे आहोत. मोदी उत्तर देतील ना. मोदी जातात लंडनला, भेटलं पाहिजे त्यांना. अच्छी बात है. एक नया एयरपोर्ट जो अडानी के कब्जे में है, वो भी वहाँ से पहला फ्लाइट अगर आज टेक ऑफ हो रहा है तो महाराष्ट्र के लिए गर्व की बात है. और क्या है, बाकी सब कुछ अडानी का ही है. अब फ्लाइट भी अडानी के हो जाएंगे. चलिए, थैंक यू. क्रिसमस जो है वो बैन किया गया है, किस तरह देखते हो? कहाँ? यूपी में क्रिसमस बैन किया गया है. तो मोदी चर्च में क्यों गए? अभी मुझे बताया गया कि मोदी जी चर्च में गए. करेक्ट. अगर यूपी में क्रिसमस बैन किया है तो मोदी जी चर्च में क्यों गए? वोटों के लिए गए? मोदी चर्च में अगर जाते हैं, मोदी इस देश में जो हमारे लाखों क्रिश्चियन बंधु हैं उनको नाताल या क्रिसमस की शुभकामना देने के लिए मोदी चर्च में गए सांता क्लॉज बनकर. और वहाँ के सांता क्लॉज जो है यूपी के, अपने आप को हिंदू धर्म के ठेकेदार मानते हैं.